5 किलोच्या प्रमाणात 6 प्रकारच्या मिरच्या घेतलेल्या आहेत. या मिरच्यांचे पूर्णपणे देठ काढून या मिरच्या 2 तास उन्हामध्ये वाळवण्यासाठी ठेवलेल्या आहेत. नमस्कार, सारिकाज रेसिपी अँड ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर आज मी बनवणार आहे आगरी मसाला. आगरी मसाला बनवण्यासाठी मी इथे 6 प्रकारच्या मिरच्या घेतलेल्या आहेत. इथे मी काश्मीरी मिरची घेतलेली आहे. ही काश्मीरी मिरची रंगासाठी वापरली जाते. याच्याने मसाल्याला असा सुंदर असा रंग येतो. त्याच्यानंतर लवंगी मिरची घेतलेली आहे. ही मिरची मसाला तिखट होण्यासाठी वापरली जाते. त्याच्यानंतर इथे ही घेतलेली आहे बेडगी मिरची. बेडगी मिरचीने मसाल्याला छान अशी टेस्ट येते आणि रंगसुद्धा येतो. ही आहे संकेश्वरी मिरची. या मिरचीनसुद्धा टेस्ट छान येते मसाल्याला. त्याच्यानंतर ही आहे रेशम पट्टा. ह्या मिरचीने ग्रेव्ही आपली जाड होते, अशी मसाला छान असा जाड असतो. त्याच्यानंतर ही आहे पांडी मिरची. या पांडी मिरचीने सुद्धा टेस्ट आणि तरी छान अशी येते मसाल्याला. या अशा मी 6 प्रकारच्या मिरच्या घेतलेल्या आहेत. काही जण 4 मिरच्या घेतात, 4 प्रकारच्या. मी इथे 6 प्रकारच्या वापरलेल्या आहेत आगरी मसाला बनवण्यासाठी. आता त्याच्यासोबत आपण कोणकोणते गरम मसाले घेणार आहोत ते बघणार आहोत. आगरी मसाला बनवण्यासाठी या 6 प्रकारच्या मिरच्या आणि त्याच्यामध्ये 20 प्रकारचे गरम मसाले वापरले जातात. याच्याने खूप सुंदर असा मसाला होतो. आगरी मसाला बनवण्यासाठी इथे मी कोणकोणते गरम मसाले घेतलेले आहेत ते आज तुम्हाला सांगते मी. इथे घेतलेलं आहे जिरं. जिरं हे 100 ग्रॅम घेतलेलं आहे. 5 किलोच्या प्रमाणात आपण मिरची घेतलेली आहे. इथे राई घेतलेली आहे 250 ग्रॅम. धणे घेतलेले आहेत अर्धा किलो. चक्री फूल घेतलेलं आहे 250 ग्रॅम. मायपत्री घेतलेली आहे 50 ग्रॅम. जावित्री घेतलेली आहे 50 ग्रॅम. मोठी वेलची म्हणजेच मसाला वेलची घेतलेली आहे 50 ग्रॅम. लवंग घेतलेले आहेत 50 ग्रॅम. मिरी 50 ग्रॅम. नागकेशर हे सुद्धा 50 ग्रॅम घेतलेले आहेत. हलकुंड घेतलेले आहेत 250 ग्रॅम. दगडफूल घेतलेलं आहे 50 ग्रॅम. बडीशेप 25 ग्रॅम घेतलेली आहे. त्रिफळा 50 ग्रॅम. खसखस घेतलेली आहे 20 ग्रॅम. वेलची घेतलेली आहे 25 ग्रॅम. शहाजिरं 25 ग्रॅम. मेथी 25 ग्रॅम. दालचिनी घेतलेली आहे 250 ग्रॅम. तमालपत्र 50 ग्रॅम. मोठी जायफळं घेतलेले आहेत 4 जायफळ घेतलेले आहेत. छोटी असली तर तुम्ही 5 सुद्धा घेऊ शकता. खडा हिंग घेतलेला आहे. हा खडा हिंग तुम्ही जर डंकावर मसाला कुटणार असाल तर हा मसाल्यामध्ये अख्खा टाकू शकता. आणि जर गिरणीमध्ये दळत असाल तर या हिंगाचे खडे तुम्ही मसाल्यामध्ये टाकू नका कुटण्यासाठी. मसाला बनवल्याच्या नंतर त्याच्यामध्ये एक एक खडा तुम्ही ठेवू शकता. या सर्व गरम मसाल्यांचं वजन आहे 2 किलो. याच्यासाठी आपण 5 किलो मिरची घेतलेली आहे. हा पूर्ण मसाला आपला तयार होणार आहे 7 किलो. आता आपण ही राई छान अशी भाजून घेणार आहोत. छान अशी तडतडली की आपण काढून घेऊ. राईमुळे मसाल्याला छान अशी तरी येते. राई छान अशी भाजून झालेली आहे. आता आपण राई ताटामध्ये काढून घेतलेली आहे आणि याच कढईमध्ये जिरं घालून ठेवलेलं आहे. त्याच्यानंतर शहाजिरं आणि बडीशेप हे तिन्ही एकत्र आपण भाजून घेऊ.
हे सर्व आपण 4 ते 5 मिनटं भाजून घ्यायचं आहे, जास्त भाजायचं नाही. गॅस एकदम लो ठेवायचे आहे. बडीशेप, जिरं, शहाजिरं छान असं भाजून एका ताटामध्ये थंड होण्यासाठी ठेवलेलं आहे. आता आपण त्रिफळा भाजून घेऊ. त्याच्यानंतर मिरी, नागकेशर, लवंग आणि मेथी. आता हे सर्व मसाले 8 ते 9 मिनटं चांगले भाजून घेऊ आपण. हे कोरडेच भाजायचे आहे, कुठे तेलाचा वापर नाही करायचा. आठ ते 10 मिनटं चांगले हे मसाले भाजून झालेले आहेत. आता एक ताटामध्ये मी काढून घेते. आता मी स्टार फूल भाजून घेते. याच्यामध्ये मोठी वेलची घालून घेते, हिरवी विलायची. आता हे मसाले आपण 10 ते 12 मिनटे चांगले भाजून घेऊ कोरडे. या गरम मसाल्यामुळे मसाल्याला चवसुद्धा छान लागते आणि वास सुगंधसुद्धा खूप छान येते. हे गरम मसाले हे असे 22 प्रकारचे गरम मसाले या आगरी मसाल्यामध्ये वापरतात. जेवढे तुम्ही मसाला छान प्रकारे भाजाल तेवढाच मसाला तुमचा छान प्रकारे टिकतो. आता 10 ते 12 मिनटं हे मसाले चांगले भाजून झालेले आहेत. आता मी एका ताटामध्ये बाजूला काढून घेते. आता कढईमध्ये मी जावित्री घालते आणि मायपत्री, हे दोन्ही छान अशा भाजून घेते. 5 ते 6 मिनटं यांना फक्त भाजून घ्यायचं आहे. पाच ते 6 मिनटं चांगले भाजून झालेले आहेत. आता मी काढून घेते एका ताटामध्ये. आता कढईमध्ये मी हलकून घेतलेले आहेत. हे हलकून सुद्धा थोडेसे असे आपण भाजून घेणार आहोत. हे हलकुंड भाजल्याच्या नंतर आपण हे फोडून घेणार आहोत. यांचे छोटे छोटे तुकडे करून घेऊ. 5 ते 6 मिनटं चांगले भाजून घेतलेले आहेत. आता हे सुद्धा मी काढून घेते. आता कढईमध्ये मी दगडफूल घालते. दगडफूल सुद्धा आपण भाजून घेणार आहोत. गॅस एकदम लो फ्लेमवर ठेवायचे आहे, नाहीतर मसाले तुमचे जळू शकतात. एकदम कमी गॅसवर मसाले असे खरपूस भाजून घ्यायचे आहे. दगडफूल सुद्धा आता चांगला खरपूस भाजून झालेला आहे. मी ताटामध्ये काढून घेते. आता कढईमध्ये मी दालचिनी घालते. दालचिनी छान अशी भाजून घेऊ आपण. 12 ते 15 मिनटं चांगली दालचिनी भाजून घेऊ आपण. दालचिनीची साली जाड असते, त्याच्यामुळे भाजायला थोडा वेळ लागतो. दालचिनी आता छान अशी भाजलेली आहे. ही ताटामध्ये मी काढून घेते. कढईमध्ये मी तेजपान घेतलेलं आहे. हे सुद्धा छान असं भाजून घेऊ आपण 5 ते 10 मिनटं. तमालपत्र पण आपलं भाजून झालेलं आहे. आता एका ताटामध्ये काढून घेते. कढईमध्ये मी आता धणे घेतलेले आहेत. हे धणे आपल्याला 5 ते 7 मिनटं भाजून घ्यायचे आहेत. इथे 5 किलो मिरचीसाठी मी अर्धा किलो धणे वापरलेले आहेत.
आता सर्व गरम मसाले भाजून मी एका परातामध्ये काढलेले आहेत. यात मी खसखससुद्धा भाजून घेतलेली आहे. धणे पण पूर्णपणे भाजून घेतलेले आहेत सर्व. यात आता आपण ही हळद आहे, ही हळद आपण खलबत्त्यामध्ये जे 2 ते 3 तुकडे करून घेतलेले आहेत, ही हळद यामध्ये घालून घेऊ. त्याच्यानंतर 4 जायफळ होतं ते सुद्धा यात आपण फोडून घेतलेले आहेत खलबत्त्यामध्ये, ते सुद्धा घालून घेऊ. आता सर्व मसाले हे एकत्र केलेले आहेत. आता हे गरम मसाले आणि मिरची आपण गिरणीमधून हे चांगला मसाला आपला तयार करून आणू. आता आपण हा मसाला गिरणीमध्ये दळणार आहोत. त्याच्यामुळे हा खडा हिंग आहे, हा आपण गिरणीमध्ये दळायला नाही द्यायचा, नाहीतर मसाला हा गिरणीला चिटकून राहतो. त्याच्यामुळे हा हिंग जेव्हा आपण मसाला कुटून आणतो त्याच्यानंतर त्याच्यामध्ये एक एक खडा बरणीमध्ये टाकून द्यायचा. जर तुम्ही डंकावर मसाला कुटत असाल तर हा हिंग तुम्ही त्यात टाकू शकता मसाल्यामध्ये. मी वर्षभरासाठी मसाला बनवतो, त्याचबरोबर इथे वर्षभरासाठी ही हळदसुद्धा बनवते. इथे 2 किलो हळद घेतलेली आहे. ही सुद्धा चांगली उन्हामध्ये कडकडीत सुकवून घेतलेली आहे. आता ही पण आपण दळायला देणार आहोत गिरणीमध्ये. सुकवलेली मिरची सर्व पिशवीमध्ये भरून घेतलेली आहे. एकदम कुरकुरीत अशी सुकलेली आहे, बघू शकता तुम्ही. सहज हाताने तुटली जाते. इथे हा गरम मसाला सुद्धा पिशवीमध्ये भरलेला आहे आणि ही हळद सुद्धा एका पिशवीमध्ये मी भरलेली आहे. सर्व आता आपण हे मसाले कुटून आणू. आता हा मसाला पण गिरणीमधून कुटून आणलेला आहे. आता हा सर्व मसाला आपण चाळणीने चालून घेऊ. इथे मी प्लॅस्टिकचं कापड हातरून घेतलेले आहे आणि त्याच्यावर हा मसाला आपण पूर्णपणे चालून घेणार आहोत. मसाले मी गिरणीमधून दळून आणलेले आहेत आणि हे मसाले तांदळाच्या पिठाच्या चालणीने हे पूर्णपणे चालून घेतलेले आहेत. त्याचप्रमाणे मी हळदसुद्धा चालून घेतलेली आहे. इथे बघू शकता तुम्ही, ही सेलमची हळद आहे आपली. हा मसाला तुम्ही काचेच्या बरणीमध्ये सुद्धा भरून ठेवू शकता किंवा प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये सुद्धा तुम्ही एक एक पिशवीमध्ये थोडा थोडा हा मसाला भरून ठेवू शकता. याच्यामध्ये मी खडा हिंग घातलेला आहे. प्रत्येक पिशवीमध्ये आपण एक एक खडा हिंग घालणार आहोत. आता हे मी मसाले आणि हळद एका बाउलमध्ये काढून दाखवते तुम्हाला. आगरी कोळी पद्धतीचा छान असा मसाला तयार झालेला आहे. या मसाल्याचा तुम्ही रंग बघू शकता आणि टेस्टला सुद्धा एकदम सुंदर असा मसाला तयार झालेला आहे आपला. हा मसाला तुम्ही वर्षभरासाठी करून चांगला एअरटाईट डब्यामध्ये भरून ठेवू शकता आणि प्रत्येक डब्यामध्ये एक एक हिंगाचा खडा हा घालून ठेवायचा. त्याच्याने मसाला अजिबात खराब होत नाही. मी बनवलेला हा आगरी कोळी मसाला तुम्हाला जर आवडला असेल तर नक्की करून बघा आणि तुमचा मसाला कसा झाला आहे हा मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये सांगायला विसरू नका की तुमचा मसाला कसा झाला आहे. इथे मी वर्षभरासाठी हळदसुद्धा दळून आणलेली आहे. ही सेलमची हळद आहे. ही हळद तुम्ही जेवणामध्ये सर्व प्रकारच्या भाज्यामध्ये वापरू शकता. छान असा रंग आलेला आहे हळदीला. ही हळदसुद्धा एअरटाईट डब्यामध्ये पॅक करून तुम्ही वर्षभरासाठी वापरू शकता. तुम्ही माझ्या बऱ्याचशा व्हिडिओमध्ये, रेसिपीच्या व्हिडिओमध्ये हा आगरी पद्धतीचा मसाला बघितला असेल. याच्याने चिकन, मटण, मच्छी, भाज्या सर्व प्रकारच्या हे आगरी पद्धतीच्या मसाल्यामध्ये बनवलेले आहेत. याचा रंग आणि टेस्ट एकदम सुंदर आहे. तर ह्या पद्धतीचा मसाला एकदा नक्की करून बघा.